नमस्कार, मी अरविंद काठोळे. आपण पाहता संघर्ष दूत आणि संघर्ष दूतच्या दिलखुलास या कार्यक्रमामध्ये आपण विविध क्षेत्रामधील मान्यवर यांच्या मुलाखती बाईट घेत असतो आणि या माध्यमातून आपण त्या जनतेपर्यंत पोहोचवतो. कारण समाजामध्ये ज्या लोकांनी चांगलं कार्य केलं ते कार्य जनतेपर्यंत पोहोचायला पाहिजे आणि त्यांची एक ओळख निर्माण व्हायला पाहिजे असा आपला एक हेतू आहे आणि या उद्देशाने आपण हे कार्य करत आहे. आज आपल्यासोबत या माध्यमातून विशाल पाटील निकस असेच मान्यवर आज आले आहे आणि दिलखुलास मध्ये जसा कार्यक्रम दिलखुलास तसे व्यक्ती सुद्धा दिलखुलास आहे. यांच्या विविध क्षेत्रामधील कार्य, युवा सेना तालुका उपप्रमुख आणि विद्यार्थी सेना तालुका प्रमुख या पदावर सुद्धा त्यांनी कार्य केलं. जाणून घेऊ त्यांच्याकडून नेमके त्यांनी हे कार्य करत असताना यांच्या माध्यमातून काही उपक्रम राबवले का आणि राजकारणामध्ये येण्यामागचं त्यांचं कारण काय सांगाल विशाल पाटील? नमस्कार भाऊ. माझं नाव विशाल पाटील निकस, राहणार सावत्रा. अगदी बरोबर. हां, मी 2019 पासून केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांचे चिरंजीव ऋषीभाऊ जाधव युवा सेना जिल्हा प्रमुख बुलढाणा त्यांच्या संपर्कामध्ये आलो. त्यांच्यासोबत 4 महिने राहिलो. त्याच्यानंतर त्यांना माझं सामाजिक कार्य त्यांनी माझ्यात काहीतरी बघितलं. त्याच्यानंतर त्यांनी माझ्याकडे विद्यार्थी सेनेचं तालुका प्रमुख 2019 मध्ये पद दिलं. त्याच्यानंतर 2 वर्ष सलग विद्यार्थी सेनेचं पद भूषवलं मी. त्यानंतर त्यांनी परत युवा सेना उपतालुका प्रमुख या पदाची सुद्धा जबाबदारी माझ्यावर सोपवली. त्याच्यानंतर सलग 5 वर्ष दोन्ही पद मी भूषवले. त्याच्यानंतर मला असं वाटलं की सामाजिक कार्याकडे दुर्लक्ष होत आहे. हा, त्याच्यानंतर मी दोन्ही पदाचे राजीनामे ऋषीभाऊकडे सुपूर्द केले. आज आपण पाहतो राजकारणामध्ये जी व्यक्ती आली, ज्या व्यक्तीला एखादं पद मिळालं तर ते पद सोडायला कोणी तयार नाही. परंतु विशाल पाटील निकस एक अशी व्यक्ती आहे, त्यांनी सतत 5 वर्ष विद्यार्थी सेना तालुका प्रमुख आणि युवा सेना तालुका उपप्रमुख हे पद भूषवले. परंतु कुठेतरी सामाजिक कार्य त्यांच्या हातून घडत नव्हतं किंवा सामाजिक कार्याकडे दुर्लक्ष होत होतं. त्यामुळे त्यांनी ते पद सोडलं आणि पूर्णतः सामाजिक कार्याकडे वळाले असं तुमचं मत आहे. परंतु तुम्ही सामाजिक कार्य काय केले आणि तुमचे सामाजिक कार्य किंवा उपक्रम तुम्ही जे राबवले काय सांगाल? मी 2020 पासून सामाजिक कार्यात सहभाग नोंदवला. तर शिवजयंती असो, 14 एप्रिल असो, रमाई जयंती असो, कोणताही सामाजिक कार्यक्रम असो मी राबवत असतो. आज यांनी भीमजयंती, सामाजिक शिवजयंती, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले आणि रमाई जयंती या माध्यमातून विविध समाज घटकांना जोडण्याचं काम केलं. परंतु तुम्ही अजून काही उपक्रम राबवले का? हो, काय सांगा? मी सामाजिक कार्य की जसं की दुष्काळ पडतो उन्हाळ्यामध्ये, तर सलग 8 वर्ष झाले मी माझ्या परीने स्वतः जितकं होईल तितकं पाणी पोहोचवण्याचं काम मी सलग 8 वर्ष झाले करत आहे. अगदी बरोबर. आता ग्रामीण भागामध्ये पाण्याचा गंभीर प्रश्न आहे आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी ग्रामपंचायत असतील यांनी सुद्धा प्रयत्न केले, नाही केले असं म्हणता येणार नाही. परंतु ज्या ज्या ठिकाणी ग्रामपंचायतचं पाणी कमी पडत असेल अशा ठिकाणी विशाल पाटील निकस यांनी पाणी पोहोचवण्याचं काम केलं हे सर्वांना ज्ञात आहे. परंतु अजून तुमचे उपक्रम काय सांगाल सामाजिक उपक्रमाबद्दल? सामाजिक उपक्रम असे केले आपण म्हणजे या वर्षीपासून चालू केला आपण की जे 10वी असेल, 12वी असेल, जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांच्या आई वडिलाचा आणि विद्यार्थ्याचा आपण सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता. तर त्याला आपल्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्याच्यानंतर आपण की येणाऱ्या वार्षिक वर्षामध्ये 2026-27 मध्ये 12वी मध्ये 90% पर्सेंटेज त्याच्यावरती असतील तर आपण त्या मुलाला किंवा मुलीला 51,000चं पारितोषिक जाहीर केलेलं आहे. आणि 10वी मध्ये 90%च्या वरी मिळालं तर त्यांना सुद्धा आपण 41,000चं पारितोषिक ठेवलेलं आहे. आज आपण पाहतो ग्रामीण भागामध्ये विद्यार्थ्याचं शिकण्याचं प्रमाण कुठंतरी कमी झालेलं आपल्याला पाहायला मिळते आणि विद्यार्थी म्हणजे सर्वच युवा वर्ग व्यसनाधीनतेकडे वळल्याचं प्रमाण सुद्धा फार वाढलेलं आहे. परंतु विशाल पाटील निकस यांनी आज जर विद्यार्थ्यांना काहीतरी समजा एखादं त्यांना बक्षिसाच्या माध्यमातून नव ऊर्जा मिळावी या उद्देशाने यांनी 10वी मध्ये 90% गुण मिळवले. त्या विद्यार्थ्याला 41,000 आणि 12वी मध्ये 90%च्या वरती गुण जो विद्यार्थी मिळवेल खास करून सावत्रामधील तर त्या विद्यार्थ्यासाठी त्यांनी 51,000चं पारितोषिक ठेवलं आणि
तर असेच उपक्रम त्यांचे सामाजिक, त्यांनी नुकताच विद्यार्थ्याचा गुणगौरव सोहळा हा फार मोठ्या प्रमाणात पार पडला आणि या माध्यमातून गावातील तमाम विद्यार्थी त्या सोहळ्याला आले. विद्यार्थीच नव्हे तर त्यांच्या आईवडिलाचाही कुठेतरी सत्कार व्हायला पाहिजे. कारण आपण पाहतो विद्यार्थी आल्यानंतर विद्यार्थ्याचा तर सत्कार होतो, परंतु ग्रामीण भागामध्ये जे अडाणी आई वडील असतील किंवा आता 12वीच्या आतमध्ये शिकलेले लोक फार काही माहिती नसते, परंतु आपल्या विद्यार्थ्याचा सत्कार होते आणि त्याचसोबत जर आईवडिलाचा सत्कार होत असेल तर कुठेतरी शिक्षणाची ओढ वाढेल किंवा त्यांना नव ऊर्जा चेतना मिळेल. या माध्यमातून यांनी विद्यार्थ्यासोबत आईवडिलाचा सुद्धा सत्कार केला. अजून तुमच्या कार्याचं काय सांगाल? नेमकं तुम्ही कार्य काय करणार आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्ही राजकारणामध्ये येण्याचा तुमचा एक उद्देश आहे का? कारण तुमचे बरेच सामाजिक कार्य आपण पाहिले आणि सामाजिक कार्य करत असताना बरेच लोक कधी सामाजिक कार्यातून राजकारणाकडे वळतात हे आपण पाहतो, परंतु तुमचा सुद्धा हा उद्देश आहे का? म्हणजे माझे वडील 20 वर्षापासून समाजकार्य करतात. समाजकार्य करत असताना नोकरी सुद्धा करतात. हा बरोबर. आतापर्यंत आमचा राजकीय हेतू कोणताही नाही. माझ्या वडिलांचाही नव्हता आणि माझा पण नाही. आजपर्यंत तुमच्या घराला एक राजकीय क्षेत्र आहे असं म्हणायला काही हरकत नाही, परंतु तुमच्या घरामधील एखाद्या व्यक्तीने निवडणूक लढवून काही सामाजिक कार्य किंवा राजकीय कार्य केले असं तुम्ही सांगाल का? आमच्या घरानं समाजकार्य केलं, पण राजकीय कोण ग्रामपंचायत असो कोणतीही निवडणूक आतापर्यंत कोणी लढवली. अगदी आम्हाला भरपूर लोकांनी म्हणलं की बा तुम्ही उभं राहा, पण तरी आमचा राजकीय हेतू कोणताही नाही. आज विशाल पाटील निकस यांच्या सामाजिक कार्य यांचेच नाही तर यांच्या घराचे सुद्धा घराण्याला एक वसा लाभलेला आहे आणि या माध्यमातून यांनी फक्त सामाजिक कार्यच केले, यांनी राजकीय उद्देश डोळ्यासमोर ठेवला नाही असं आपण बघतो. परंतु जर जनतेने तुम्हाला असं किंवा गावातील लोकांनी सांगितलं की तुम्हाला यावेळेस निवडणूक लढवावी लागते तर तुम्ही लढणार का किंवा काय सांगाल जनतेला? पहिला मुद्दा की आमचा राजकीय हेतू कोणताही नाही. अगदी बरोबर. पण जर का हिंदू बौद्ध एकता संघ किंवा सावत्र्यातील ज्येष्ठ मंडळी यांनी जर का म्हणलं की बा तुम्हाला ग्रामपंचायत लढावं लागते, तर माझ्या मनाचा तर हे नाही, इच्छा नाही. पण जर का जनतेची इच्छा असेल तर मी मनापासून प्रयत्न करेल लढवायची का नाही लढवायची. आता नुकतंच तुम्ही हिंदू बौद्ध एकता संघ हे नाव घेतलं, तर हिंदू बौद्ध एकता संघ नेमकी संकल्पना काय आणि हिंदू बौद्ध एकता संघाचं नेमकं इथं प्रस्त काय सांगाल? हे बघा भाऊ, हिंदू बौद्ध एकता संघ संस्थापक अध्यक्ष गोपाल पाटील निकस. अगदी बरोबर. आतापर्यंत काय केलं की या लोकांना राजकीय लोक किंवा या दोन्ही समाजात भांडण लावण्याचा प्रयत्न केला आणि आपली राजकीय गोळीबाजी. या दोन्ही समाजात वादविवाद कसे होतील हे बघितलं. पण हिंदू बौद्ध एकता संघाचा वैशिष्ट्य एवढं आहे की दोन्ही समाज एकत्र जोडण्याचं काम आपल्याला करायचं आहे. आज सावत्रामधील गोपालराजे निकस यांनी हिंदू बौद्ध एकता संघाची नीव ठेवली आणि त्या माध्यमातून हिंदू बौद्ध एकता संघ आज बऱ्याच प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचला आणि हिंदू बौद्ध एकता संघाच्या माध्यमातून यांनी 2 समाज जोडण्याचं काम केलं. विशाल पाटील निकस यांनी आतापर्यंत जे आपल्या चॅनल समोर जे त्यांचे विचार मांडले त्याबद्दल त्यांचा आम्ही धन्यवाद देतो आणि आभार व्यक्त करतो. असेच कमी वयाचे 30-32 वयाचा उमदा तरुण जर सामाजिक कार्य करता करता राजकारणामध्ये आला आणि यांचा स्पष्ट हेतू जर चांगला असेल,